हा कार्यक्रम होणार आहे त्यावेळी आपल्याला नम्र विनंती करतोय. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. प्रथमतः मी सर्व मुर्धा ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे आणि ते या कारणासाठी की त्यांनी अत्यंत सुंदर असं रामरायाचं मंदिर बांधलं म्हणून त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि अभिनंदनाचं दुसरं कारण की माझे सन्मित्र आणि वारकरी संप्रदायाचे एक उपासक असे हरिभक्तीपरायण कबीर महाराज त्यांच्या मार्गदर्शनानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा आरंभ केला म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुसऱ्यांदा आज मला या ठिकाणी येताना परमसंतोष आहे, खूप आनंद आहे. आणि त्या आनंदाचं कारण काय असेल तर महाराष्ट्रातील एक महान योगी असे परमश्रद्धेय सदानंद महाराज, बालयोगी सदानंद बाबा यांच्या करकमलाद्वारे रामरायाची स्थापना झाली आणि त्याही वेळी मी आलो होतो. आत्ताच मला या विश्वस्त मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजन पाटील साहेब भेटले. गेली 45 वर्ष मी चांदा ते बांदा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशातही जाऊन आलो. पण जी काही या 45 वर्षाच्या भटकंतीमध्ये मंदिरं बांधली, पाहिली
त्यामध्ये रामरायाची सर्वांग सुंदर मूर्ती मुळध्याच्या मंदिरात दिसली. एवढी सुंदर. राम राजीव लोचन काय असतो ते बघून कळेल. राम राजीव लोचन योगियांचे निज ध्यान, काय सुंदर वर्णन केलंय तुकोबरांनी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा कसा असतो तो ते पाहायला मिळतो. त्या संपूर्ण आजच्या संकीर्तनामध्ये माझे सर्व त्यांच्या परंपरेचे गाणे वाजत आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला असणारी प्रतिशिर्डी, त्याचे संस्थापक असे माझे जुने मित्र भानोदास शेठ गोहिल, त्यांचे चिरंजीव या प्रभागाचे नगरसेवक माननीय जयश्री गोहिल, माझ्या समवेत आलेले एक ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त असे श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण विनीतजी सबनीस उर्फ माऊली सबनीस, आणि माझे निकटवर्ती असे हरिभक्तीपरायण शशिकांत काटे जे पुण्याहून आले. आपण सर्व थोडा आवाज कमी करा. अतिशय माझ्या समोर सुंदर असा अभंग आहे. बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेचे अनेक पदाधिकारी, माझे मित्र कोकळे साहेब, या सर्वांच्या साक्षीनं काही चिंतन करणार आहे. फक्त शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. तुम्ही जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. सर्वेंद्रियाचं कान करून ऐका. पण तुमच्याशी हा फक्त 120 मिनिटाचा संवाद करण्यासाठी मला दिवसभर प्रवास करावा लागला. माझं येणं पण इतकं सोपं नाही आणि सहज नाही. आणि तुम्ही जर तुमचा कामधंदा सोडून माझ्यासमोर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची पण झोळी रिकामी असता कामा नाही. काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. त्या आजच्या कीर्तनामध्ये मी 5 एकूण 5 सूत्र सांगणार आहे. ती 5 सूत्र म्हणजे आजचं कीर्तन आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे बसलेले आहात. दत्त मंडप भरलाय. या सर्व श्रोतृगणांपैकी एखाद्याने हात वर करायचा, प्रामाणिकपणे रामाला साक्षी ठेवून, आणि सांगायचं की मला सुख नकोय. असं कोण असेल तर हात वर करा की मला सुख नकोय. 5 मिनिटं वेळ देतो मी. 5 मिनिटं काय 50 मिनिटं दिलं तरी कोणी हात वर करणार नाही माझ्या सकट. कोणी हातवर नाही करणार. किंबहुना तुम्ही सुद्धा सगळेजण या ठिकाणी आलात ते सुख मिळावं म्हणूनच आलात. श्रवणाचं का होईना पण सुख आहे. विशेषत्वानं मी सगळ्या माझ्या माता भगिनींचं अभिनंदन करणार आहे. सगळ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी. काही माणसं म्हणते त्यांचं अभिनंदन कशा करतात? त्या टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून कीर्तनाला. कारण संध्याकाळी 7 ते 9 हा मालिकांचा प्राईम टाइम आहे. ते आपण मान्य करतो. बरोबर आहे ना? पण मी काही तुमचं अभिनंदन एवढ्याकरता करणार नाही. तुम्ही टीव्हीच्या मालिका सोडून कीर्तनाला आलात याचं कारण आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे मालिका खोट्या आणि कीर्तनच खरं आहे. हा साक्षात खरे वारकरी संप्रदाय.
एखादं चांगलं वाक्य तुम्हाला मिळेल तर आयुष्य बदलून जाईल. खूप शांतते नाही का सगळ्या जणी? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुख मिळत नाही. दुःखाविषयी घृणा आहे, पण आल्याशिवाय राहत नाही. पण सुख जर पाहिजे असेल, इकडे लक्ष द्या, सुख पाहिजे असेल तर वारकरी संतांनी सुखाचा अचूक पत्ता सांगितला. बारकाई नाही का? सुख पाहिजे ना, कुठेही संसारामध्ये सुख नाही, हे लक्षात ठेवा. सुख नाही कोठे आलिया संसार, संसारात सुख नाही. एक वाक्य फार चांगलं सांगणार आहे. सुख पाहिजे असेल एक गोष्ट तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितली. आपुला तो एक देव करुणी घ्या, पक्क लक्षात ठेवा, देव भेटल्याशिवाय सुख नाही. देव भेटणं थोडं बारीक ऐकलं तर कळेल. देव भेटल्यानंतर सुख भेटेल हा विचार चुकीचा आहे. परत सांगतो, देव भेटल्यानंतर सुख भेटेल हा विचार चुकीचा आहे. देव भेटणं हेच सुख आहे, हे बरोबर आहे. देव भेटणं हेच सुख आहे. पण गेल्या 2 दशकामध्ये, इकडे लक्ष द्या, 2 दशकामध्ये प्रचंड मोठी वैज्ञानिक आणि भौतिक क्रांती झाली आहे. 20 वर्षापूर्वी उत्तनला यायचं तर अवघड होतं. मी जवळपास 25 वर्षांना आलो तर इथे सगळं जंगल में मंगल हो गया, भव्य इमारती झाल्या. इकडे लक्ष द्या, खूप मोठी भौतिक क्रांती झाली. पण या भौतिक विकासाच्या आराखड्यामध्ये व आलेखामध्ये नास्तिकवाद वाढत चालला. ही शोकांतिका आहे. देवानं दिलेल्या तोंडानेच देव नाही म्हणण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. पेक्षा देव न मानणं हीच फॅशन झाली. पण मी सैद्धांतिक बोलतोय, मला कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार या जगामध्ये एकही माणूस नास्तिक नाही. हे लिहून ठेवा, एकही माणूस नास्तिक नाही. हे मनुष्यजात सकळ स्वभावताच भजनशील झाले असते केवळ माझ्या ठाई. पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये ही ओवी येणार आहे, येऊन गेली असेल. उद्या समारोप आहे म्हटल्यावर एकही माणूस नास्तिक नाही. पण तो नास्तिक असल्याचं भासवतो. एकही माणूस नास्तिक नाही. मी तुम्हाला सांगतो, उदाहरण द्यायचं तर देतोय.
आमच्या बारामतीला दरवर्षी एक वसंत व्याख्यानमाला असते. देशोदेशीचे लोक येतात, व्याख्यानं होतात. आत्ता मे महिन्यात आहे. मोठे विद्वान लोक येतात. 2019ला एक महाशय आले, प्राचार्य होते, आणि त्यांना विषय दिला होता व्याख्यानाचा, जगात देव आहे की नाही, असा विषय होता. तो माणूस पण अत्यंत विद्वान. 90 मिनिटांमध्ये त्यांनी जे भाषण केलंय, त्या भाषणामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं. नाना दृष्टांत, नाना सिद्धांत, नाना युक्त्या प्रयुक्त्या सिद्ध करून दाखवलं जगात देव नाही. हे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आमचे काही वारकरी पण गेले होते ऐकायला ते व्याख्या. त्यांना खूप पश्चाताप झाला, उगीच माळा घातल्या आणि पंढरीच्या वाऱ्या केल्या, त्या वाऱ्यावर गेल्या. देवच नाही म्हटल्यानंतर वारी कुणाची, त्यांना फार दुःख झालं. पण आमच्या भजनी मंडळामध्ये वयोवृद्ध असणारे दादा ते पण गेले ते ऐकायला. त्या प्राचार्यांना भेटले ऑफिसमध्ये जाऊन, नमस्कार पूर्वक म्हणाले की आज खूप चांगलं ऐकलं तुम्ही सांगितलं, आम्हाला फार आनंद झाला आणि आज आम्हाला कळलं जगात देव नाही. त्या वक्त्याला पण बरं वाटलं की व्याख्यान संपल्या आपल्या व्याख्यानाची दखल घेणारा, अभिप्राय देणारा श्रोता भेटला, तोही प्रसन्न झाला. आणि मग त्या आमच्या दादांनी त्यांना विचारलं, एवढं सुंदर व्याख्यान तुम्ही कसं करू शकता? तर त्याने हात जोडेल, म्हणला ही सगळी देवाची कृपा आहे. माझा दृष्टांत सांगितला. पप्पाजी लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे तो देव मानतोच आहे, देव मानत नाही असं नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, कुणाच्या मानण्यावर आणि कुणाच्या न मानण्यावर देवाचं अस्तित्व अवलंबून नाही, ते अबाधित आहे. हे लक्षात ठेवा. कोणी माना न माना त्याचं अस्तित्व आहे. मी गेल्या 45 वर्षात अनेक साधू संतांची चरित्र वाचली, खूप वाचले. त्याचा मला सार्थ असा अभिमान पण आहे. खूप वाचलं पाहिजे. तर या वाचन परंपरेमध्ये मला जे भावलेलं चरित्र आहे ते महान विठ्ठल भक्त सद्गुरू दादा महाराज सातारकर. ते खूप मोठे संत होते. म्हणजे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. थोडं ऐका, नीट ऐका. दादा महाराजांचं चरित्र जर मिळालं तर जरूर वाचा. इतकं सुंदर आहे ते. वारकऱ्यांनी वाचलंच पाहिजे. परमार्थाच्या दिशा जर गावसाच्या असतील तर फार सुंदर चरित्र. इथेच मुंबईत कांदेवाडीत त्यांचं वास्तव्य होतं. थोर विठ्ठल भक्त होते. ज्ञानेश्वरी पारायण चाललंय म्हणून सांगितलंच पाहिजे. त्यांची ज्ञानेश्वरी सांगायची हातवटी फार वेगळी होती. इकडे लक्ष द्या. पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगत होते. दररोज 7 दिवस नाही, दररोज 12 महिने. आणि 12ही महिने भल्या पहाटे 6 वाजता 200 लोक ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते. 200. सध्या संध्याकाळी 6 वाजता कोणी येणार नाही, तर पहाटे 6ला कोणी येणार. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये 200 लोक ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते. ते चरित्र वाचताना माझ्या लक्षात आलं, हे कोण होते 200 लोक? कोण होते वा कोण असतील? त्याचं उत्तर एवढंच आहे, हे निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक होते. ज्ञानेश्वरी बोट फिरवून कळत नसते, त्याचं व्यसन लागावं लागतं. सबनीस माऊली बसलेले आहेत कीर्तनात. एक दिवस असा नाही त्यांचा की त्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली नाही.
दिवस सुरू होतो तो ज्ञानेश्वरीनंच सुरू होतो. असे शेकडो वारकरी आहेत. 6 वाजता ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. इकडे लक्ष द्या. दादा महाराज 5:30ला झोपेतून उठायचे, डोळ्याला पाणी लावायचे, व्यासपीठावर बसले की ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. ज्ञानेश्वरी संपल्यानंतर केव्हा तरी 10-10:30ला स्नान व्हायचं. त्या काही कर्मठांनी त्यांच्यावर टीका केली की हे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे, त्याला हात लावायचा तर स्नान तर केलं पाहिजे. हे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात म्हणून काही लोकांनी टीका केली. दादा महाराजांनी त्या टीकेला उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. ते म्हणाले, जे लोक माझ्यावर टीका करतात की मी स्नान न करता ज्ञानेश्वरी सांगतो, त्या टीकाकारांना माझं एवढंच उत्तर आहे की ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही. केवढं मोठं उत्तर आहे. एखादी आई आणि लेकरू रात्री झोपलं असेल आणि रात्री 2-2:30 वाजता त्या लेकराला जर भूक लागली तर आईचा पदरवर करताना ते स्तनपान करतो, तेव्हा आई काही विचारत नाही की तू आंघोळ केलीस का. अशा नात्यानं ज्ञानेश्वरी वाचली तर थोडीशी कळते, हे लक्षात ठेवा. दादा महाराजांचा एक दृष्टांत आहे, तेवढा सांगतो. फार चांगला दृष्टांत आहे. सगळं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, पण हे घेऊन जा जाताना. त्याला इसेन्स म्हणतात, जे आरोग्य आहे सगळ्या कीर्तनाचा. देव आहे की नाही या संबंधीचं त्यांचं मत. ते म्हणायचं जगात देव आहे की नाही याची बाष्कळ चर्चा करू नका. त्यांनी दृष्टांत काय दिला तो ऐका. अंगणामध्ये एखादं मूल खेळत आहे, त्याची आई त्याच्याजवळ नाहीये, ते एकटंच खेळत आहे. हातामध्ये काहीतरी चेंडू घेतलाय, बाहुली घेतली, ते अंगणामध्ये खेळत आहे. तेव्हा त्याला आई आहे का नाही याची चर्चा करायची नाही, कारण तिच्याशिवाय ते नाही. आई उपस्थित आहे का नाही, पण आईच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मुलाची उपस्थिती आईची उपस्थिती दर्शवते. बरोबर आहे. मग त्याने एक स्लोगन दिले फार सुंदर, उद्या स्टेटसला ठेवायला पण अडचण नाही. सांगू. एकूण 5 सूत्र सांगणार आहे. ती 5 सूत्र म्हणजे आजचं कीर्तन आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे बसलेले आहात. दत्त मंडप भरलाय. या सर्व श्रोतृगणांपैकी एखाद्याने हात वर करायचा, प्रामाणिकपणे रामाला साक्षी ठेवून, आणि सांगायचं की मला सुख नकोय. असं कोण असेल तर हात वर करा की मला सुख नकोय. 5 मिनिटं वेळ देतो मी. 5 मिनिटं काय 50 मिनिटं दिलं तरी कोणी हात वर करणार नाही माझ्या सकट. कोणी हात वर नाही करणार. किंबहुना तुम्ही सुद्धा सगळेजण या ठिकाणी आलात ते सुख मिळावं म्हणूनच आलात. श्रवणाचं का होईना पण सुख आहे. विशेषत्वानं मी सगळ्या माझ्या माता भगिनींचं अभिनंदन करणार आहे. सगळ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी. काही माणसं म्हणते त्यांचं अभिनंदन कशा करतात, त्या टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून कीर्तनाला. कारण संध्याकाळी 7 ते 9 हा मालिकांचा प्राईम टाइम आहे, ते आपण मान्य करतो. बरोबर आहे ना. पण मी काही तुमचं अभिनंदन एवढ्याकरता करणार नाही. तुम्ही टीव्हीच्या मालिका सोडून कीर्तनाला आलात याचं कारण आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे मालिका खोट्या आणि कीर्तनच खरं आहे. हा
साक्षात्कार वार्तेल संपूर्ण. एखादं चांगलं वाक्य तुम्हाला मिळेल तर आयुष्य बदलून जाईल. खूप शांततेने ऐका सगळ्या जणी. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुख मिळत नाही. दुःखाविषयी घृणा आहे, पण आल्याशिवाय राहत नाही. पण सुख जर पाहिजे असेल, इकडे लक्ष द्या, सुख पाहिजे असेल तर वारकरी संतांनी सुखाचा अचूक पत्ता सांगितला. बारकाई नाही का? सुख पाहिजे ना, कुठेही संसारामध्ये सुख नाही, हे लक्षात ठेवा. सुख नाही कोठे आलिया संसार, संसारात सुख नाही. एक वाक्य फार चांगलं सांगणार आहे. सुख पाहिजे असेल, एक गोष्ट तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितली. आपुला तो एक देव करुणी घ्या, पक्क लक्षात ठेवा, देव भेटल्याशिवाय सुख नाही. देव भेटणं थोडं बारीक ऐकलं तर कळेल. देव भेटल्यानंतर सुख भेटेल हा विचार चुकीचा आहे. परत सांगतो, देव भेटल्यानंतर सुख भेटेल हा विचार चुकीचा आहे. देव भेटणं हेच सुख आहे, हे बरोबर आहे. देव भेटणं हेच सुख आहे. पण गेल्या 2 दशकामध्ये, इकडे लक्ष द्या, 2 दशकामध्ये प्रचंड मोठी वैज्ञानिक आणि भौतिक क्रांती झाली आहे. 20 वर्षापूर्वी उत्तनला यायचं तर अवघड होतं. मी जवळपास 25 वर्षांना आलो तर इथे सगळं जंगल में मंगल हो गया. भव्य इमारती झाल्या. इकडे लक्ष द्या, खूप मोठी भौतिक क्रांती झाली. पण या भौतिक विकासाच्या आराखड्यामध्ये वा आलेखामध्ये नास्तिकवाद वाढत चालला. ही शोकांतिका आहे. देवानं दिलेल्या तोंडानेच देव नाही म्हणण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. पेक्षा देव न मानणं हीच फॅशन झाली. पण मी सैद्धांतिक बोलतोय, मला कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार या जगामध्ये एकही माणूस नास्तिक नाही. हे लिहून ठेवा, एकही माणूस नास्तिक नाही. हे मनुष्यजात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असते केवळ माझ्या ठाई. पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये ही ओवी येणार आहे, येऊन गेली असेल. उद्या समारोप आहे म्हटल्यावर एकही माणूस नास्तिक नाही. पण तो नास्तिक असल्याचं भासवतो. एकही माणूस नास्तिक नाही. मी तुम्हाला सांगतो, उदाहरण द्यायचं तर देतोय.
आमच्या बारामतीला दरवर्षी वसंत व्याख्यानमाला असते. देशोदेशीचे लोक येतात, व्याख्यानं होतात. आत्ता मे महिन्यात आहे. मोठे विद्वान लोक येतात. 2019ला एक महाशय आले, प्राचार्य होते, आणि त्यांना विषय दिला होता व्याख्यानाचा, जगात देव आहे की नाही, असा विषय होता. तो माणूस पण अत्यंत विद्वान. 90 मिनिटांमध्ये त्यांनी जे भाषण केलंय, त्या भाषणामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं. नाना दृष्टांत, नाना सिद्धांत, नाना युक्त्या प्रयुक्त्या सिद्ध करून दाखवलं जगात देव नाही. हे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आमचे काही वारकरी पण गेले होते ऐकायला ते व्याख्यान. त्यांना खूप पश्चाताप झाला, उगीच माळा घातल्या. आणि पंढरीच्या वाऱ्या केल्या, त्या वाऱ्यावर गेल्या. देवच नाही म्हटल्यानंतर वारी कुणाची, त्यांना फार दुःख झालं. पण आमच्या भजनी मंडळामध्ये वयोवृद्ध असणारे दादा ते पण गेले होते ऐकायला. त्या प्राचार्यांना भेटले ऑफिसमध्ये जाऊन, नमस्कारपूर्वक म्हणाले की आज खूप चांगलं ऐकलं तुम्ही सांगितलं, आम्हाला फार आनंद झाला आणि आज आम्हाला कळलं जगात देव नाही. त्या वक्त्याला पण बरं वाटलं की व्याख्यान संपल्या आपल्या व्याख्यानाची दखल घेणारा, अभिप्राय देणारा श्रोता भेटला, तोही प्रसन्न झाला. आणि मग त्या आमच्या दादांनी त्यांना विचारलं, एवढं सुंदर व्याख्यान तुम्ही कसं करू शकता? तर त्याने हात जोडेल, म्हणला ही सगळी देवाची कृपा आहे. माझा दृष्टांत सांगला. पप्पाजी लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे तो देव मानतोच आहे, देव मानत नाही असं नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, कुणाच्या मानण्यावर आणि कुणाच्या न मानण्यावर देवाचं अस्तित्व अवलंबून नाही, ते अबाधित आहे. हे लक्षात ठेवा. कोणी माना न माना त्याचं अस्तित्व आहे. मी गेल्या 45 वर्षात अनेक साधू संतांची चरित्र वाचली, खूप वाचले. त्याचा मला सार्थ असा अभिमान पण आहे. खूप वाचलं पाहिजे. तर या वाचन परंपरेमध्ये मला जे भावलेलं चरित्र आहे ते महान विठ्ठल भक्त सद्गुरू दादा महाराज सातारकर. ते खूप मोठे संत होते. म्हणजे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. थोडं ऐका, नीट ऐका. दादा महाराजांचं चरित्र जर मिळालं तर जरूर वाचा. इतकं सुंदर आहे ते. वारकऱ्यांनी वाचलंच पाहिजे. परमार्थाच्या दिशा जर गावसायच्या असतील तर फार सुंदर चरित्र. इथेच मुंबईत कांदेवाडीत त्यांचं वास्तव्य होतं. थोर विठ्ठल भक्त होते. ज्ञानेश्वरी पारायण चाललंय म्हणून सांगितलंच पाहिजे. त्यांची ज्ञानेश्वरी सांगायची हातवटी फार वेगळी होती. इकडे लक्ष द्या. पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगत होते. दररोज 7 दिवस नाही, दररोज 12 महिने. आणि 12ही महिने भल्या पहाटे 6 वाजता 200 लोक ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते. 200. सध्या संध्याकाळी 6 वाजता कोणी येणार नाही, तर पहाटे 6ला कोणी येईल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये 200 लोक ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते. ते चरित्र वाचताना माझ्या लक्षात आलं, हे कोण होते 200 लोक? कोण होते वा कोण असतील? त्याचं उत्तर एवढंच आहे, हे निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक होते. ज्ञानेश्वरी बोट फिरून कळत नसते, त्याचं व्यसन लागावं लागतं. सबनीस माऊली बसलेले आहेत कीर्तनात. एक दिवस असा नाही त्यांचा की त्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली नाही.
दिवस सुरू होतो तो ज्ञानेश्वरीनं सुरू होतो. असे शेकडो वारकरी आहेत. 6 वाजता ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. इकडे लक्ष द्या. दादा महाराज 5:30ला झोपेतून उठायचे, डोळ्याला पाणी लावायचे, व्यासपीठावर बसले की ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. ज्ञानेश्वरी संपल्यानंतर केव्हा तरी 10-10:30ला स्नान व्हायचं. त्या काही कर्मठांनी त्यांच्यावर टीका केली की हे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे, त्याला हात लावायचा तर स्नान तर केलं पाहिजे. हे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात म्हणून काही लोकांनी टीका केली. दादा महाराजांनी त्या टीकेला उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. ते म्हणाले, जे लोक माझ्यावर टीका करतात की मी स्नान न करता ज्ञानेश्वरी सांगतो, त्या टीकाकारांना माझं एवढंच उत्तर आहे की ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही. केवढं मोठं उत्तर आहे. एखादी आई आणि लेकरू रात्री झोपलं असेल आणि रात्री 2-2:30 वाजता त्या लेकराला जर भूक लागली तर आईचा पदर वर करताना ते स्तनपान करतं, तेव्हा आई काही विचारत नाही की तू आंघोळ केलीस का. अशा नात्यानं ज्ञानेश्वरी वाचली तर थोडीशी कळते. हे लक्षात ठेवा. दादा महाराजांचा एक दृष्टांत आहे, तेवढा सांगतो. फार चांगला दृष्टांत आहे. सगळं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, पण हे घेऊन जा जाताना. त्याला इसेन्स म्हणतात, जे अर्थ आहे सगळ्या कीर्तनाचा. देव आहे की नाही या संबंधीचं त्यांचं मत. ते म्हणायचं जगात देव आहे की नाही याची बाष्कळ चर्चा करू नका. त्यांनी दृष्टांत काय दिला तो ऐका. अंगणामध्ये एखादं मूल खेळत आहे, त्याची आई त्याच्याजवळ नाहीये, ते एकटंच खेळत आहे. हातामध्ये काहीतरी चेंडू घेतलाय, बाहुली घेतली, ते अंगणामध्ये खेळत आहे. तेव्हा त्याला आई आहे का नाही याची चर्चा करायची नाही, कारण तिच्याशिवाय ते नाही. आई उपस्थित आहे का नाही, पण आईच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मुलाची उपस्थिती आईची उपस्थिती दर्शवते. बरोबर आहे. मग त्याने एक स्लोगन दिले फार सुंदर, उद्या स्टेटसला ठेवायला पण अडचण नाही. सांगू. हरिभक्त पारायण प्रमोद महाराज जगताप यांचं सुसाव्य असं कीर्तन ऐकलं. महाराजांनी आपल्या वाणीतून अनेक आपल्याला संदेश दिलेले आहेत आणि तेच आपण घेऊन पुढे चालायचं आहे. मी दुसरं सांगतोय की महाराजांबरोबर या सोहळ्यानिमित्त आपल्याकडे हरिभक्त पारायण विनीत भाऊ सबनीस श्रीमंत माऊली प्रतिष्ठान हे या सोहळ्यानिमित्त इथं आलेले आहेत. तरी मी त्यांना विनंती करतोय की आपला आम्ही सन्मान करू इच्छितोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान करीत आहोत. मी मनीष पाटील यांना विनंती करतोय की सबनीस भाऊ यांचा आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. माऊली जय श्रीराम. तुळशीचं रोप, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ हे आम्ही त्यांना अर्पण करतात. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आभार. त्याचप्रमाणे पुण्यावरून हरिभक्त पारायण शशी भाऊ काटे हे देखील इथं या सोहळ्यानिमित्त आलेले आहेत. त्यांचा देखील आपण सर्वांच्या वतीनं जाहीर सन्मान करू इच्छित आहे. तुळशीचं रोप, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा आपण सत्कार करू इच्छित आहे. तरी मी आपल्या मंदिर ट्रस्टचे सचिव श्री सुरेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांना आपण शाल
त्याचप्रमाणे तुळशी रोपटं देखील आपण द्यायचं आहे. आपल्याला माहीतच असेल की हा जो पारायण सोहळा आहे हा आता तुमची पाली आज आहे. काय बोलतो ना. आता झूम करतो एकदम क्लिअर झूम. मी आता आलो पे 2 व्हिडिओ अपलोड झालं.